तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असल्याचा दावा काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे। तसंच तपासणीसाठी हे ब्लॅक बॉक्स आता विदेशात पाठवला जाणार आहे असंही म्हटलं जातंय। दरम्यान कोणत्याही विमानातील ब्लॅक बॉक्स हा जळू शकतो की नाही याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत वाचून दाखवली। काल आपल्या माध्यमातूनच असं कळलं की उड्डयन मंत्रालयातून मंत्र्यांनी अजितदादांचा ज्या VSRच्या लिअरजेट एअरक्राफ्टने ऍक्सिडेंटमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा ब्लॅक बॉक्स जळालेला आहे। मी आपल्याला पूर्वीच कल्पना दिली होती की ब्लॅक बॉक्स मधनं काही मिळणार नाहीये अशी माहिती होती। मग मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला की ब्लॅक बॉक्स जळतो का, तर माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ती अशी आहे। मॉडर्न स्टँडर्ड सच एज EUROKED-112, FAA-TSO-C123/TSO-C124 and related specifications require them to withstand high intensity fire of 1100 degrees centigrade, approximately 2000 degrees Fahrenheit, for 60 minutes, 1 hour. Some earlier or variant references mention 30 minutes, but the current prevailing requirement for large aircraft and solid state recorders is the 60 minutes exposure at 1100 degrees centigrade. हे जे नवीन जे स्पेसिफिकेशन्स आलेले आहे त्याच्याप्रमाणे 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो। मग आता हे कसं अचीव केलं त्यांनी? टफ आउटर शेल असतं, म्हणजे घट्ट, म्हणजे ज्याला म्हणतो आपण टफ, म्हणजे जे मोडून येण्यासारखं, ते टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचं बनलेलं असतं। थिक हाय टेम्परेचर इन्सुलेशन, म्हणजे खूप मोठ्या तापमानात सुद्धा ते राहिलं पाहिजे। याच्यासाठी ड्राय सिलिका बेस्ड मटेरियल 1 इंच ऑब्लिक 2.5 सेंटीमीटर थिक हे वापरलं जातं आणि ऍडिशनल प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे ते वापरल्या जातात। अनेक वेळा 2-2 वर्षानंतर पण ब्लॅक बॉक्स मिळालेले आहे। आता हा ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणत आहेत आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातली जी माहिती येते आहे ती माहिती अशी आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही, की 1 तासापर्यंत जर तो 1100 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या हाय टेम्परेचर मध्ये असेल तरच तो जळतो। टंगस्टन किंवा टायटॅनियम किंवा स्टील, स्टेनलेस स्टीलचं मटेरियल असतं, पुन्हा सिलिका त्याच्यावरती आवरण असतं, इन्सुलेटर ज्याला म्हणतो आपण ते। अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स जळला हे मानणं जरा अवघड आहे। इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट। रेकॉर्डर होते विमानामध्ये, तुम्ही जळून काढले, पण त्याचा डेटा जो आहे तो डाउनलोड करण्यात यश आलेला आहे आणि आम्ही एका देशाची मदत घेऊन योग्य पद्धतीने तपास सुरू आहे असं आता AIB कडून देण्यात आलं। नाही, चांगली गोष्ट आहे। सगळेजण आपण जे आहे ते माहिती घेण्याचा प्रयत्न, योग्य माहिती, काय झालं होतं काय नाही झालं होतं सगळं माहिती भेटली पाहिजे। कारण की डॉट 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 ज्या पद्धतीने येत आहेत माहिती, ज्या पद्धतीने रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स जळाला, मग ही परिस्थिती होती का? 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये लोक तिथे जमा झालेली आपण पाहिली, पेपर जे आहे फाईलचे पेपर्स ते पडलेले आपण पाहिले, त्यामुळे मनामध्ये शंका येते। प्रश्न एक, आपण नेता गमावला महाराष्ट्राचा, एवढा मोठा नेता, पुन्हा अशा घटना घडू नये याच्यासाठी तर काळजी घ्यावीच लागेल ना। आणि काय सत्य ते समोर आलं पाहिजे, जर घातपात असेल तर मग ते पण समोर आलं पाहिजे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।